करवीर तालुक्यातील नेरली गावचे सरपंच प्रकाश धनगर यांना 6 वर्षासाठी निवडणुकीस अपात्र ठरवण्यात आले। तसंच त्यांच्या सरपंच पदावरही गदा आली असून त्यांनी कामात कसूर केल्याचा आरोप आज न्यायालयाने सिद्ध केलाय। करवीर तालुक्यातील नेरलीचे सरपंच प्रकाश धनगर यांना अपहार, ग्रामपंचायतीच्या कामकाजात हलगर्जीपणा आणि मनमानीपणा केल्याप्रकरणी सरपंच व सदस्य पदावरून हटवण्यात आले। विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 20 जून रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला। यामुळे धनगर यांची 11 नोव्हेंबर 2028 पर्यंत असलेली मुदत संपुष्टात आली असून त्यांना पुढील 6 वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही। या प्रकरणी निखिल पाटील आणि 16 जणांनी प्रकाश धनगर यांच्या विरोधात जिल्हा परिषदेत तक्रार दाखल केली होती। काही तक्रारदारांनी नंतर आपली तक्रार मागे घेतली होती। करवीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून 10 जून 2024 रोजी अहवाल सादर केला होता। त्यानंतर यावर 7 सुनावण्या घेण्यात आल्या आणि 22 मे 2025 रोजी सुनावणी कामकाज पूर्ण होऊन प्रकरण निर्णयासाठी बंद करण्यात आलं होतं। यानंतर विभागीय आयुक्तांनी हा निकाल दिलाय। 10 लाखांच्या कामात अपहार आणि अनियमितता। गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार सुमारे 10 लाख रुपयांच्या कामांमध्ये अपहार, अनियमितता आणि बोगसपणा झाल्याचं स्पष्ट झालंय। यात ग्रामसेवकाशी संगनमत करून रकमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। प्राथमिक आरोग्य केंद्राला पाणी पुरवठा, सुशोभीकरण, फर्निचर, अंगणवाडी खेळणी, आरओ प्लांट, मागासवर्गीय वस्तीमध्ये सोलर दिवे आणि आरओ फिल्टर यावर 10 लाख रुपये खर्च करण्यात आले होते। यापैकी आरोग्य विभागाच्या कामावर प्रत्यक्षात फक्त 34,000 रुपये खर्च झालेत। तब्बल 3,69,000 रुपये जादा खर्च दाखवून अपहार केल्याचं म्हटलं गेलंय। विशेष म्हणजे केवळ समाज मंदिरात एक वॉटर फिल्टर बसवलं असतानाही आरओ फिल्टर बसवल्याचं दाखवून 1,14,000 रुपये खर्च दाखवण्यात आलाय। या निकालावर प्रतिक्रिया देताना प्रकाश धनगर यांनी म्हटलंय की मी भ्रष्टाचार केलाच नाही। मनमानी कारभार म्हणजे भ्रष्टाचार नव्हे। माझ्यावर खोटे आरोप करून सरपंच पद जर काढलं जात असेल तर मी न्यायालयात अपील करून न्याय मागणार आहे, कारण मी भ्रष्टाचार केलेला नाही।